नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि या होळीच्या धुळवडीच्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा देते. मंडळी, आपल्याकडचे सगळे सणांनी आपल्या संस्कृतीला समृद्ध केलेलं आहे, आपल्या आयुष्यात आनंद निर्माण केलेला आहे, आपल्या आयुष्याला समृद्ध केलेलं आहे. आणि या सणांच्या माध्यमातून खरं तर आपण फक्त आनंद मिळवतो असं नाही, तर हे सण समारंभ, या सणातल्या ज्या छोट्या छोट्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्या आम्हाला निसर्गाशी कसं एकरूप व्हायचं, निसर्ग हाच कसा सर्वशक्तिमान आहे, निसर्ग हाच कसा खऱ्या अर्थाने देवता आहे, त्याचं पूजन, त्याची काळजी घेणं हे कसं आमचं परम कर्तव्य आहे. खरं तर या रूढी, परंपरा, सण समारंभ आम्हाला हे शिकवत असतात. आता आजचा होळीचा किंवा धुळवडीचा जो आपला सण आहे, त्या सणाच्या निमित्ताने खरं तर असंच म्हणता येऊ शकतं की वसंत ऋतूने सगळ्या निसर्गामध्ये रंगांची उधळण केलेली असते आणि तीच रंगांची उधळण जी आहे ती एकमेकांना आम्ही देऊन सुख, समृद्धी, प्रेम, आनंद हा एकमेकांना देत असतो. ही देवाणघेवाणाचे हे सण आहेत, एकमेकांशी सामूहिकरित्या संपन्न करण्याचे हे सण आहेत. होलिका दहनाच्या निमित्ताने आपण खरं तर अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा ह्यांचा नायनाट करून त्या राखेचा टिळा लावून नव्याने चांगल्याची सुरुवात करण्याच्या हे सगळे भाव या सणांच्या पाठीमागे असतात. पण मंडळी, आपण काय केलेलं आहे तर आपल्या स्वार्थापोटी मनुष्याने निसर्गाची अतोनात हानी केलेली आहे, निसर्गाला अक्षरशः ओरबाडलेला आहे आणि आज नैसर्गिक साधन संपत्तीचा खूप काळजीने वापर करूनच आपल्याला ह्या सगळ्या सणांचा आनंद घ्यायचा आहे, ती वेळ येऊन ठेपलेली आहे. कशा पद्धतीने आधुनिक काळामध्ये सणांचा आपण आनंद लुटू शकतो, जुन्याचा आणि नव्याचा संगम आपण कशा पद्धतीने योग्य रीतीने करू शकतो, हेच आजच्या कार्यक्रमातनं आपल्याला जाणून घ्यायचंय. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा आपला जो विषय आहे तो विषय असा आहे, सुरक्षित आणि प्रदूषण मुक्त होळी. यावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे श्री अभय मधुकर पिंपरकर यांना. यांनी पर्यावरण शास्त्रामध्ये MSc केलेलं आहे. ते पर्यावरण विभाग मंत्रालय मुंबई येथे शास्त्रज्ञ श्रेणी नंबर 1 म्हणून सध्या कार्य करत आहेत. 18 वर्ष पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव असं काम केलेलं आहे. आपल्याही मनामध्ये या संदर्भात असंख्य प्रश्न असतीलच. आपण थेट आमच्याशी जोडले जा या फोन नंबरच्या माध्यमातून आणि प्रश्न विचारा. फोन नंबर असे आहे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी कोड आहेच. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. जसं मी आता म्हणाले ना, वसंत ऋतूने सगळीकडे सुंदरपैकी अशी रंगांची उधळण केलेली असते आणि हाच संदेश असतो की आपणही अशा प्रकारे आनंदाचा, प्रेमाची उधळण करूयात. खरं तर त्याच्या पाठीमागचा भाव तोच असतो. मला वाटतं आजही आपण होळीच्या निमित्ताने बऱ्याच काही प्रथा, परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासूनच चालत आलेल्या आहेत, पण काळानुरूप त्याच्यामध्ये काही बदल करून घेणे आवश्यक आहे. मला वाटतं जरा ऐतिहासिक त्याची पार्श्वभूमी जी काही असेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, ह्या सगळ्याचा आम्हाला सुरुवातीला काही सविस्तर स्वरूप समजून सांगता येऊ शकतं का सर? नक्की. आपल्या परंपरेमध्ये जेव्हा आपण कुठलाही सण साजरा करतो, नुसार होळी किंवा रंगपंचमी नाहीये, तर या सगळ्या सणांना एक पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व हे आहेच. आज आपण जो सण साजरा करणारे होळी आणि रंगपंचमी ह्याबद्दल जर सांगायचं झालं तर पुराणामध्ये हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद आणि त्यांची बहीण होलिका यांची जी कथा आहे की प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता, तो विष्णूचं नाव घेता हिरण्यकश्यपूला त्याबद्दल असूया वाटायची आणि मग प्रल्हादाला ठार मारण्यासाठी त्यांच्या विविध गोष्टी केल्या. त्यामधली एक होती की होलिका ही जी हिरण्यकश्यपूची बहीण होती, तिला अग्नीपासून संरक्षण होतं तिनं केलेल्या तपश्चर्येमुळे. तर हिरण्यकश्यपूने तिला असं सांगितलं की तू प्रल्हादाला मांडीवर घे आणि अग्नीमध्ये जा, म्हणजे प्रल्हादाला आपण ठार मारू शकू. तर नंतर हिरण्यकश्यपूच्या बहिणीनं प्रल्हादाला मांडीवर घेतलं, अग्नीमध्ये गेली, परंतु अग्नीनं तिला जाळलं किंवा प्रल्हादाला जिवंत ठेवलं हा विषय नाहीच आहे. त्यामध्ये होलिकेच्या मनात जी वाईट प्रवृत्ती आली, ती प्रवृत्ती अग्नीनं जाळून टाकली. हा जो कन्सेप्ट आहे तो आपण घ्यायला पाहिजे पुराणामधून. आणि ती वाईट प्रवृत्ती मेल्यामुळे ती होलिका तर मेली नाहीच आहे त्यामध्ये, फक्त आपण तर कन्सेप्ट घेतला की होलिकेच्या मनातले वाईट विचार जे होते ते मेले आणि चांगली होलिका बाहेर आली. आणि त्या आनंदाच्या प्रित्यर्थ मग आपण निसर्गात दुसऱ्या दिवशी रंग उधळून एकमेकाला प्रेमाने आलिंगन देऊन आणि भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू मधले किंवा होलिकेमधले जे काय वैर होतं ते त्यामुळे संपलेलं आहे. होलिकेला समजलं की माझी वाईट प्रवृत्ती होती, मी वाईट हेतून प्रल्हादाला अग्नीमध्ये नेलं आणि ते सगळं दूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आनंदोत्सव साजरा करतो.
तर हे एक पौराणिक महत्व आहे. ऐतिहासिक जर का म्हणाल तर आपण 4थ्या आणि 7व्या शतकामध्ये पण होळी आणि रंगपंचमीबाबत पुराणांमध्ये उल्लेख आढळतो. तर त्यामध्ये जो होळीचा आणि रंगपंचमीचा कन्सेप्ट दिलेला आहे त्यामध्ये की हे म्हणजे वातावरण बदलते, हिवाळ्यापासून आपण उन्हाळ्याकडे जातो, त्यामध्ये थोडा लेझीनेस येतो, लोकांना थोडा आळस येतो, शेतीची कामं झालेली असतात, शेतीमध्ये आपण साफसफाई करून काही कचरा गोळा केलेला असतो, तो कचरा जाळण्यासाठी किंवा त्याचा आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आज ज्या भाषेमध्ये म्हणतो ती सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट पर्यावरण पूरक रीतीने कशी करायची त्यासाठी होलिकेचा सण आला असावा असं आपण समजू शकतो. आणि त्यामध्ये जर ज्या पद्धतीचा शेतामध्ये कचरा येत होता ती सगळी झाडं आपल्या उपयोगाचीच होती. म्हणजे आपण ज्या यज्ञामध्ये समिधा म्हणतो ह्या त्या समिधाच असू शकतात. जेव्हा आपण तो जमा केला ते जाळल्यानंतर वातावरणामध्ये चांगल्या प्रकारचा वायू जात होता आणि आरोग्यासाठी पूरक असं ते होळीचा कार्यक्रम तेव्हा केला जात होता. यामध्ये जर का वैज्ञानिक विचार केला तर वैज्ञानिक विचारामध्ये हे वातावरण जेव्हा थंडीकडून गरमीकडे जाते तेव्हा हा काळ बॅक्टेरिया, व्हायरसेस यांच्यासाठी वाढण्यासाठी चांगला काळ आहे. त्यामध्ये रोगराई पण वाढू शकते. त्यामुळे सुद्धा हा कन्सेप्ट आला असावा असं आपण म्हणू शकतो. कारण जेव्हा सार्वजनिक स्तरावर होळी त्यावेळेस व्हायची तेव्हा वातावरणाचं टेम्परेचर वाढायचं आणि त्यामुळे हे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस जे होते त्यांचा नाश होऊन जे शरीरावर व्हायरसेस होते आणि बॅक्टेरिया होते त्यांना मारण्यासाठी मग पद्धत आली की होलिका जेव्हा पूर्ण पेटते तेव्हा त्याभोवती आपण प्रदक्षिणा मारतो. त्यामुळे शरीरावरचे सुद्धा जे काही बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया सुद्धा मरून जातात आणि माणसाचं आरोग्य चांगलं राहते. हा खूप चांगला हेतू त्यावेळेस होता. रंगपंचमीमध्ये पण जेव्हा आपण शरीरावर नैसर्गिक रंग सांडतो, एक उदाहरण द्यायचं झालं आपल्याला जर का प्राजक्त या फुलाचा वास जर का आपल्याला आला, सुगंध आला तर आपल्यामध्ये नवीन एक चेतना जागृत होते, हार्मोन्स सिक्रेट होतात. तसंच नॅचरल रंग जर का आपण वापरले झाडापासून, पानांपासून, फुलांपासून बनवलेले तर ते आपल्या त्वचेच्या रंध्रातून आतमध्ये जाऊन आपले हार्मोन्स सिक्रेट करून आपल्याला नवचैतन्य देतात. म्हणून तो रंगपंचमीचा एक कन्सेप्ट त्यावेळेस आपण समोर घेतलेला आहे. सर, मला वाटतं आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे पूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी ज्या काही या प्रथा घालून दिलेल्या आहेत त्याच्या पाठीमागे आरोग्याचा खूप मोठा गहन विचार केलेला आहे ज्याचा आपण विचार करत नाही हल्ली. नक्कीच नाही. त्याच्यावर बोलूयात. श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलू इच्छितात, काय म्हणतायत बघूयात. हॅलो. नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. बोला. पहिला प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला होळीच्या निमित्तानं लाकडं वगैरे न जाता आम्ही कचरा जो अशा पद्धतीने विधान केलं होतं, पण कचरा जाळला म्हणजे प्रत्यक्ष प्लास्टिक वगैरे या गोष्टीचं ज्वलन करून आणखीन प्रदूषण आपण भर घालतो. तर त्या संबंधात आपण प्रबोधन केलं तर बरं होईल समाजाचं. दुसरी गोष्ट अशी आहे की या होळीमध्ये विशेषतः आपले जे मनामध्ये षड्रिपू आहेत त्या षड्रिपूंचं दहन करणं हे महत्वाचं असतं. तर त्या दृष्टीने या होलिकोत्सवाकडे जर पाहिलं तर त्याचा जास्त उपयोग होईल, याबाबत आपण प्रबोधन करावं. धन्यवाद. नक्कीच श्रीकृष्णजी, त्याच विषयावर आम्ही आता बोलत होतो. सर, दोन्ही प्रश्न ज्याच्यावर आपण आता सध्या चर्चा करत होतो की पूर्वी जसं तुम्ही म्हणालात की शेतीच्या मध्ये जो उरलेला कचरा आहे तर शेतकरी त्यानिमित्ताने त्याचं ते जाळत असतील किंवा त्याचं दहन होत असेल आणि ते आरोग्यासाठी उपयुक्त असं होतं. पण हल्ली कचरा जाळण्याच्या माध्यमातून प्लास्टिक जाळलं जातं किंवा अशा पद्धतीने ज्याच्याने प्रदूषणच वाढणार आहे. काय सांगता येऊ शकतं सर, या विषयावर काय मार्गदर्शन करू शकतो आपण? बेसिकली जेव्हा आपण ह्या परंपरा पाळतो आणि कालानुरूप आपण जे विकृतीकरणाकडे आलो, होळी जेव्हा आपण तिला पवित्र मानतो, तिची पूजा करतो आणि तिचं दहन झाल्यानंतर संध्याकाळी येऊन जर का आपण त्यामध्ये प्लास्टिक टाकणार असू, घरातला घाणेरडा कचरा टाकणार असू तर आपण हे सण साजरे करायचे किंवा नाही हा आपण स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे. ह्या सणाचं पावित्र्य खूप चांगल्या हेतून सण तयार झालेले आहेत. त्यामुळे प्लास्टिक जाळणे हे होलीमध्येच नाही, तुम्ही रोज पण तुमचा कचरा जर का जाळत असाल घरातला तर ते पण चुकीचंच आहे. प्लास्टिकच्या डिस्पोजलसाठी वेगळी यंत्रणा असते, वेगळी पद्धत असते. त्याप्रमाणे आपण तो ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून त्याचं डिस्पोजल शास्त्रीय पद्धतीनंच केलं पाहिजे. नुसत्या होळीमध्ये जाळला म्हणजे आपण सणाचा गालबोट लावतो असं नाही. आपण रोज जरी जाळत असू तरी आपण हा निसर्गाचा अपमानच करतोय, हे आपण विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रत्येकानं वागलं पाहिजे. आणि सणात तर ते अजिबातच व्हायला नको, कधीच नको व्हायला. पण जर तुम्ही सण म्हणता, त्याची पूजा करता, निसर्गाचं पूजन हा त्याच्या पाठीमागचा जर भाव असेल तर फार चुकीचं आहे. सर, रवींद्र कुडाळकर आपल्याला पुण्यावरनं बोलतायत, ते काय म्हणतायत बघूयात. हॅलो. सर्वप्रथम होलिकोत्सवाच्या शुभेच्छा. आपल्यालाही 3 प्रश्न आहेत सर माझे. आता पहिलं मला असं विचारायचे की होलिकोत्सव जो आहे तो परंपरा जपून श्रद्धेनं साजरा केला जावा. एक फॅशन फॅड म्हणून साजरा करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे, याबद्दल आपण सांगावं. दुसरं मला असं विचारायचे की
होलिकोत्सवाच्या दरम्यान आवाजाची गाणी लावणं, नाचणं, गाणं यामुळे आवाजाचे प्रदूषण वाढते. कारण सध्या परीक्षांचे सीझन चालू आहे, तर या दृष्टीने सुद्धा थोडं प्रबोधन करावं. आणि तिसरं असं की जनरली हायवेचं जेव्हा काम चालू असतं रस्त्यांचं, त्या दरम्यान झाडांची कत्तल केली जाते आणि त्यामुळे सौंदर्य शहराचं जातं आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा बाधक ठरतं. तर या दृष्टीने सरकारनं काय करावं, आपण पर्यावरण अभ्यासकात त्या दृष्टीने मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नक्कीच रवींद्रजी, तिन्ही प्रश्न खूप उपयुक्त आणि महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करूच यात. परंतु मला वाटतं श्रीकृष्ण पाडगावकरजींचा एक प्रश्नाचं उत्तर देणं आपलं बाकी आहे की षडरिपूंचा नाश होणं होलिका दहनाच्या निमित्ताने, बरोबर, हा जो खरा भाव आहे तो किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर भर दिला गेला पाहिजे, त्याबद्दल आपलं मत काय आहे सर? आपल्या परंपरेतले सगळे सण तुम्ही बघा, हे सगळ्या प्रवृत्तीवरच अवलंबून आहेत. खरंय. मी एक उदाहरण रामायणातलं देऊ इच्छितो की आपण म्हणतो मारुती रायानं लंका जाळली. लंका जाळली म्हणजे त्यानं फिजिकली आग लावली असा कन्सेप्ट नाहीच आहे. म्हणजे मला जे समजलं, सीतामाईच्या शोधार्थ हनुमान लंकेमध्ये होते, बरेच दिवस होते. तिचा शोध घेता घेता त्यांनी लंकेतल्या जनतेशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की रावणाने जे कृत्य केलं ते कशा पद्धतीनं चुकीचं होतं आणि त्यामध्ये लोकांची जी जनभावना होती ती रामाकडे वळाली आणि त्यातच बिभीषणासारखा रावणाचा भाऊ सुद्धा रामाला येऊन मिळाला. त्यामुळे वैचारिक लंका पेटली होती, ती फिजिकली लंका पेटलेलीच नव्हती. तसंच आपल्याला होळीबद्दल पण म्हणता येईल. जेव्हा मी होलिकेचं उदाहरण दिलं, जेव्हा होलिका प्रल्हादाला घेऊन त्यामध्ये होळी अग्नीमध्ये गेली, तेव्हा होलिका स्वतः नाही जळाली. तिची जी वाईट प्रवृत्ती होती, षडरिपू पण जळवून त्यातली एक वाईट प्रवृत्ती जी आहे ती त्यामध्ये जळाली आणि नंतर स्वच्छ मनानं जे काय उरलं ते आपण दुसऱ्या दिवशी एन्जॉय करायचे रंगांच्या स्वरूपात. तर हा कन्सेप्ट घेऊन आपण जर का चाललो तर सगळे सण आपले त्यामध्ये, जर का विजयादशमीचा आपण उत्सव घेतो त्यामध्ये वाईट प्रवृत्तीचा नाश झाल्यानंतर आपण जो विजयोत्सव साजरा करतो त्याला आपण विजयादशमी म्हणतो. श्रीकृष्ण पाडगावकरजींनी आपल्याला 3 प्रश्न विचारले, त्या तिघांचा एकूणच सार करून मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की श्रद्धा, परंपरा यातनं ज्या काही त्याच्या पाठीमागे दडलेला जो मतितार्थ आहे तो समजून न घेता एक पॅशन म्हणून काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण सण साजरे करत चाललेलो आहोत, त्याविषयीचं आपलं मत. त्याचबरोबरीने आवाजाचं ध्वनी प्रदूषण जे आहे, खूप मोठ्या आवाजात गाणी लावणं, त्याच्यावर नृत्य करणं म्हणजेच आपल्याला आनंद मिळतोय की काय, अशा प्रकारची एक विचारसरणी वाढत चाललेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे सर त्यांनी विचारलेला की झाडांची कत्तल करून आपण जर सण साजरे करणार असू तर आजच्या परिस्थितीत आणि भविष्यात ते आपल्याला परवडणार आहे का? काय मत आहे आपलं? जेव्हा आपण परंपरा आणि भारतीय संस्कृतीचा विचार करतो तेव्हा भारतीय संस्कृती कालानुरूप बदललेली आपल्याला दिसते आणि कदाचित म्हणूनच ती वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून टिकून आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर सतीची चाल, जी आपल्याकडे फार प्रबळ अशी होती, परंतु राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नांनी आणि नंतर सुधारणावाद्यांनी केलेल्या विचारांनी आपण ती चाल रद्द केली आणि आज आपण त्याचे चांगले परिणाम बघतोय. तर अशाच प्रकारच्या सणांमध्ये सुद्धा आता आपल्याला परंपरेमध्ये काही बदल करायची वेळ येऊन ठेपली आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारलाच पाहिजे. अगदी बरोबर. कारण परंपरा आहे म्हणून लाकडं जाळणे ही जर का आपल्याला परंपरा वाटत असेल तर ती किती चुकीची आहे याचाही विचार केला पाहिजे. आज जी माझ्या पिढीची किंवा आपल्या पिढीची लोक आहेत त्यांना लाकडाची होळी हा कन्सेप्ट नाही पटत. कदाचित जर काही कंटिन्यू आपण चालू ठेवलं वर्षानुवर्ष तर आपल्या मुलांना, नातवांना होळी म्हणजे लाकडं जाळणे एवढंच कळेल. खरी होळी जी होती, जी आपल्या लहानपणी आपण गोऱ्या, शेणापासून बनवलेल्या गोऱ्या, नंतर चाकोत्या तयार करायचो, स्वतः तयार करणे, शेण गोळा करणे, स्वतः तयार करणे, त्या वाळवणे, म्हणजे शाळेमध्ये असताना परीक्षेच्या धामधुमीत सुद्धा हे उद्योग करणे आणि नंतर ती होळी साजरी करणे, ती परंपरा होती. त्यामध्ये काय होतं, प्रत्येकाच्या घरी तर काही गुरंढोरं नव्हती, मग मुलं कोणाकडे शेण मागायला जायची, त्यात कम्युनिकेशन वाढायचं, म्हणजे तो पण मुलांच्या डेव्हलपमेंटचा एक भाग होता. मग ते यायचे, गोऱ्या करायचे, 4 मुलांना तयार करायचे, ते वाळवायचे, लोकांच्या घरी नेऊन कुठे वाळवायचे, त्यामध्ये सामाजिक संबंध पण वाढत असत. तर ह्या परंपरा आपण गौरीवरून लाकडावर कधी आलो हे कळलंच नाही. जे आपल्याला नाही कळलं की गौऱ्या कधी बंद झाल्या आणि आपण कधी लाकडं पेटवायला लागलो. म्हणजे गौऱ्या पेटवण्यासाठी एखादं लाकूड अशी कन्सेप्ट होती. आता त्याच्यात टोटली बदल झाला, पूर्ण बदल झालाय आणि आपण गौऱ्याऐवजी फक्त लाकडं जाळतोय. मला वाटतं आपण आता स्क्रीनवर बघतोय की पूर्वीची जी कन्सेप्ट होती होळीची त्याच्यामध्ये गौऱ्यांचा असा ढीग रचला जायचा आणि त्याच्यासाठी एखादं लाकूड पेटवण्यासाठी वापरलं आणि हे गौऱ्या जाळल्यानंतर जो धूर निघायचा तो पण आरोग्याला चांगला असायचा, म्हणजे प्रदूषण कमी आणि आरोग्यासाठी संवर्धक असा हा धूर असायचा.
करायचा आणि त्यातून मग काहीतरी चांगलं व्हायचं. पण आज आपण काय करतो, लाकडं रचतो आणि उपचाराला फक्त एक गौरी आणतो. आणि हे जोपर्यंत बंद होणार नाही, आता वृक्षाची कत्तल हा सगळ्यात सिरियस इश्यू आहे. म्हणजे आज आपण जे पाण्याचं दुर्भिक्ष बघतोय त्याचं कारण फक्त आपण वृक्ष नष्ट केली एवढी वर्ष म्हणूनच आहे. तर जोपर्यंत आपण या लाकडांना होळीपासून दूर नेणार नाही तोपर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम सुद्धा सुटणार नाही. त्यामुळे होळी जाळताना आज जर का आपण महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 30 ते 40 हजार ठिकाणी सार्वजनिक होळी होतात आणि प्रत्येक ठिकाणी कमीत कमी 100 किलो लाकूड लागते. तर आपण एका दिवसात किती हजार टनाचं लाकूड जाळून खाक करतो आणि त्याच्या बदल्यात काय करतोय? काहीच करत नाही. त्याच्या बदल्यात आपण किती जण झाडं लावतो. एक कन्सेप्ट असा असू तर नाही आम्ही होळीला लाकडं जाळणार, मग जर का तुम्ही होळीला लाकडं जाळणार तर मग झाडं लावणार कधी? त्याचा विचार केला गेला. जाळत असताना तुम्ही किती झाडं लावलीत हा स्वतःशी जरा एकदा प्रश्न तर विचारा आणि मग एखाद्या झाडाला किंवा लाकडाला जाळण्याचा अगदी बरोबर. तुम्ही हा जर का प्रश्न स्वतःला आरशासमोर राहून विचारला तर तुम्हाला अधिकारच नाही की होळीमध्ये काय कधीच तुम्ही लाकडं जाळू शकणार नाही. हिवाळ्यात आपण शेकोटी करतो त्यातही लाकडं जाळतो, एन्जॉय म्हणून बाहेर जातो पिकनिकला तिथे लाकडं जाळतो. जर का हा विचार आपण स्वतःला केला आणि आरशामध्ये बघितलं स्वतःकडे की मी लाकडं जाळताना मागे माझ्या आयुष्यात मी किती झाडं लावलेली आहे, हा विचार केल्यानंतर माणसाला स्वतःला लाज वाटेल. लोकांवर अवलंबून राहायची गरज नाही. मग आता आधुनिक काळामध्ये आपण खरं होळीचा कशा पद्धतीने सण साजरा करायला हवा त्याविषयी तुमच्याकडनं माहिती घेते. सर, साताऱ्यावरनं आपल्याला सुरेखा कुलकर्णी प्रश्न विचारू इच्छित आहेत. हॅलो हॅलो हा विचारा. हा सुरेखाजी प्रश्न विचारा. हा नमस्कार. 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 आपण आपल्या सणांमध्ये पंचमहाभूतांना खूप महत्व दिलेलं आहे. तर पंचमहाभूतांपैकी अग्नीची पूजा ही जी आपण करतो त्या अग्नीच्या पूजेचं आजचं स्वरूप काय असावं असा माझा प्रश्न आहे. होळी ही आपण कोणत्या पद्धतीने साजरी करायची? अगदी खूप चांगला मुद्दा सुरेखाजी आपण उपस्थित केलेला आहे. पंचमहाभूतांना आपल्या संस्कृतीमध्ये विशेष स्थान आहे. या पंचमहाभूतांच्या साह्यानेच आपलं सगळं खरं तर दिनक्रम जीवन हे आपण जगू शकतो. त्यातली अग्नी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याची एक पूजा करणं, त्याच्याविषयीची आपली एक भावना व्यक्त करणं हाही त्या पाठीमागचा फार महत्वाचा उद्देश आहे. आजच्या काळामध्ये आपण ज्या मुद्द्यावर आलो होतो सर की मग खऱ्या अर्थाने ही होळी साजरी करताना आपण कसा विचार करायला हवा, कशा पद्धतीने होळी साजरी करायला हवी? बरोबर. पंचमहाभूतांचं जे महत्व भारतीय संस्कृतीमध्ये आहे ते अनन्यसाधारण आहे. म्हणजे पंचमहाभूतांमुळेच हे जीवन आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यातला अग्नी हा अतिशय महत्वाचा आहे. पण या अग्नीचा आपण करतोय काय? आपण त्यामध्ये प्लास्टिक जाळतो आणि त्याचा अपमान करतो. जर का अशा पद्धतीनं आपल्याला अग्नीचा अपमान करायचा असेल तर पंचमहाभूतांना महत्व देण्याचं या संस्कृतीत कारण नाही राहणार. त्यामुळे अग्नीचा आपण सन्मान हा केलाच पाहिजे. आणि अग्नीला कशा प्रकारे प्रज्वलित करायचं हे पण सांगून ठेवलंय आपल्या वैदिक धर्मामध्ये किंवा वैदिक पुराणांमध्ये की अग्नी प्रज्वलित कसा करायचा. माचीसची काडी प्लास्टिकला लावून अग्नी प्रज्वलित करणं हे अग्नीचं सन्मान करणं नाहीये. कारण कुठलेही पंचमहाभूत हे मानवी आरोग्याला आणि आयुष्याला हानिकारक नाहीत. त्याला आपण आपल्या कृतीतून हानिकारक बनवतोय. जर का अग्नी पवित्र आहे तर अग्नीमध्ये प्लास्टिक गेल्यानंतर जो धूर निघतो तो जर का कर्करोग देत असेल तर ना त्यात अग्नीला समाधान आहे ना आपण ज्याची सन्मान करतो आपल्याला समाधान आहे. त्यामुळे अग्नीला कसं हे पंचमहाभूत वापरायची कशी हे आपल्या हातात आहे. आणि त्याचा विचार आपण करूनच मग हे पंचमहाभूतांना कशा पद्धतीने वापरता येईल त्याचा आपण सखोल विचार करून आणि योग्य पद्धतीने त्यांना हँडल केलं पाहिजे. नाहीतर मग हे कधी आउट ऑफ कंट्रोल जातील ते आपण सांगू शकत नाही. सर, आता आम्हाला परंपरा पण पाळायची आहे, सगळ्या प्रथा पण पाळायच्या आहेत आणि त्यात आपण नैसर्गिक साधन संपत्तीचाही विचार करायचा आहे. आज आम्ही कशा पद्धतीने होळी साजरी करायला हवी, आपलं काय मत आहे? प्रत्येक सण हा ज्या पद्धतीने चालू आहे त्याच पद्धतीने साजरा केला पाहिजे जरुरी नाहीये. आजची जर का परिस्थिती बघितली तर आपण लाकडाची होळी करणे हे बिलकुल इलॉजिकल आहे. लाकडाच्या होळीच्या ऐवजी आपण सिम्बॉलिक होळी का नाही करत? प्रत्येक गोष्टीचा एक सिम्बॉल ठेवायचा. ज्यात मी सांगितलं 30 ते 40 हजार ठिकाणी होळी होतात त्या 30-40 हजार ठिकाणी न करता त्याचं जर का आपण प्रमाण कमी केलं. बरोबर. कारण आज आपण एकदम लाकडं बंद करा म्हटलं ते योग्य राहणार नाही. कारण शेवटी सण हे साजरे करायचे असतात, ते आनंदासाठी असतात. मधला आपला ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पण त्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. ते सिम्बॉलिक होळी जर का आपण केली, प्रत्येक गल्लीत होळी न करता एक मोहल्ला मिळून एक होळी केली, जसं आपण गणेशोत्सवात केलं
की प्रत्येक मंडळाच्या सार्वजनिक स्वरूपाचं जे आहे त्यातही आपण कमी जर का करू शकलो तर निश्चित लाकूड तोडीवर जो सध्याचं प्रमाण आहे ते नक्कीच कमी होणार आहे. आणि गोवऱ्या, आम्ही परत त्या 100दा गोवऱ्यांकडेच येतो, कारण तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. नुसताच गोवऱ्या हा मुद्दा नाही तर पशुधन हा पण मुद्दा आहे, फारच महत्वाचा. आज आपण गोवऱ्या का नाही वापरत? कारण आपल्याकडे आज पशुधनच नाहीये. पशुधनाचं आपल्याकडे संवर्धन होत नाही किंवा पशुधन आपण आज सांभाळू शकत नाही. आमच्या लहानपणी आमच्या घरी 7-8 ढोरं होती, म्हणजे म्हणून मला ते मी स्वतः गोवऱ्या थापलेल्या आहेत. आपल्याला एक फोन आलेला आहे. केदार खामितकर लातूरवरनं बोलतायत, ते काय म्हणतात आधी बघूयात. हॅलो, नमस्कार, मी केदार खमितकर लातूरहून बोलतोय. बोला. आपल्याला असा एक संदेश देऊ इच्छितो की हे जे भारत देश हा ऊर्जाच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी जर आपण सर्वांनी आध्यात्मिक होळी आपण जर साजरी केली तर आपल्याला खूप मोठी मदत होणार आहे. तर मला एक सांगायचं होतं की ह्या ज्या होळीमधून आपल्या भारतामध्ये किती ही जी ऊर्जा होळीच्या स्वरूपात नष्ट होते आणि ह्याच्यासाठी काही सरकारनं अजून काही सरकार किंवा आपण सर्वांनी जर ही जर आध्यात्मिक होळीसाठी प्राधान्य दिलं तर किती प्रदूषणासाठी मदत होणार आहे आणि ऊर्जाच्या बचतीसाठी किती ह्या होळीच्या निमित्तानं मदत होणार आहे ही आपल्याला जर माहिती हवी. थर्मल एनर्जी जी वेस्ट होते आणि वेस्ट पासून जर वाचवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? नक्कीच काय सांगू शकतो सर आपण? केदारजीनं जो मुद्दा उपस्थित केला तो सगळ्यात महत्वाचा आहे की आध्यात्मिक होळी नाही, आध्यात्मिक आपण बऱ्याच गोष्टी करायला पाहिजे. नुसत्या होळीनं नाही होणार आहे. जेव्हा जेव्हा आपण निसर्गाला वापरून काही सण साजरे करतो ते सगळ्या पद्धतीनं आपण आध्यात्मिक पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे. आणि हे वैयक्तिक लेव्हलवरच होणार आहे. हे जर का आपण कोणाला म्हणू की तुम्ही करा, शिवाजी हा कधी शेजारच्या घरात जन्माला येत नसतो, तो आपल्याला आपल्याच घरात जन्माला घालायला लागतो. मला जर वाटते की होळीच्या वेळेस मी एनर्जी नष्ट करू इच्छित नाही तर माझ्यापासून मला सुरुवात करायची. जसं माझं उदाहरण गणपती हा आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी भूषणाचा उत्सव आहे. पण जेव्हा प्लास्टर ऑफ पॅरिसपासून आपण मातीच्या गणपतीकडे वळालो, नैसर्गिक रंगाकडे वळालो, तेव्हा प्लास्टर ऑफ पॅरिसचे सुंदर दिसणारे गणपती घरामध्ये जर का मातीचे गणपती आणायचे तर हा जो ट्रान्सफॉर्मेशन होता, घरातला जो रेझिस्टन्स होता तो आपल्याला कमी करायला लागतो आणि तो आपण आपल्या वैयक्तिक लेव्हलवर करणं जरुरी आहे. मग आपण असं म्हणू असा नियम बनवायला पाहिजे मातीचाच गणपती घरात तुम्ही बसवा, तसा नियम नसतो. मी माझ्या घरी प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती काढून मातीचा गणपती बसवणे, त्यासाठी मलाच माझ्या घरच्यांना समजावून सांगायचं आहे. तसंच होळीच्या वेळेस ही जी एनर्जी आपण वेस्ट करतोय त्यामध्ये मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या शेजारच्या सोसायटीमध्ये मलाच उदाहरण देऊन सांगायचं की बाबा हे आपण केल्यानं किती निसर्गाचं नुकसान होतंय. मग परत गणपतीचं उदाहरण, जेव्हा सोसायटीमध्ये आपण हे गणपती बसवतो तेव्हा आमच्या सोसायटीमध्ये एक प्रयोग केला होता गणपतीच्या आधी, 1 महिनाभर आधी, की मातीचाच गणपती का? तर त्यामध्ये एक प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणि एक मातीच्या गणपतीची मूर्ती दोन्ही आणल्या, सोसायटीतल्या सगळ्या लोकांना बोलवलं, 2 बकेटमध्ये पाणी ठेवलं आणि मातीच्या गणपतीची मूर्तीचं पाण्यामध्ये विसर्जन केलं आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचं पण पाण्यामध्ये विसर्जन केलं. जे नैसर्गिक रंग आणि माती होते त्यामध्ये ना पाण्याला रंग आला आणि त्या मूर्तीचं पूर्ण विसर्जन पण होऊन गेलं, त्याची माती तयार झाली. पण प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती 8 दिवसानंतर तशीच राहिली आणि पाण्याला लाल पिवळा जो काय केमिकल रंग होता तो आला. तर त्यावर बऱ्याच जणांना समजलं. आपण असं नाही म्हणत की हा प्रयोग दाखवल्यावर 100% लोकांना ते पटेल, पण 20-30% लोकांनी त्यात निश्चित बदल केला. तर तोही आपला निसर्गाच्या दृष्टीने फायदाच आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला वैयक्तिक लेवलवर पण काही प्रबोधन करायला लागेल. ह्या अनिष्ट रूढी जर का आपल्याला वाटत असतील तर आपल्या घरापासून आपल्याला बदल करणं आवश्यक आहे. स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. प्रत्येक वेळी आपण सरकारवर बोट दाखवू शकत नाही किंवा सरकारने काहीतरी केलं पाहिजे याच्यावर असं म्हणणं खरं चुकीचं ठरू शकेल, कारण हे आपल्या हातात आहे, आपल्याला ते करायचं आहे. आपल्याला उमा महाजन बोलतात, ते काय म्हणतात बघूयात सर. हॅलो. होळीचा सण संपूर्ण भारतात पूर्ण जल्लोषानं साजरे केले जाते. त्यात महाराष्ट्रात उत्तर कोकणात खूपच जास्त प्रमाणात होते. फक्त 1 दिवस होळी साजरी न करता अखंड सलग 9 दिवस होळी साजरी करतात आणि त्यासाठी जंगलात जाऊन जिवंत झाडे तोडून आणतात आणि ठिकठिकाणी मंडळ असतात त्यांचे, होळीचे मंडळ. ठिकठिकाणी लाखो झाड 9 दिवस तोडले जातात आणि जाळले जातात. ही किती अनर्थ आहे, सगळ्यांना माहित आहे. झाडं तोडली की किती अनर्थ व्हायला लागले. पाऊस नाही, पावसामुळे म्हणजे जीवन सगळं विस्कळीत झालंय, तरी सुद्धा कळतंय पण वळत नाही. त्यासाठी तर तुम्ही असं सांगा की कायद्याचं काय तर थोडंसं याला हे होईल का? बडगा म्हणत नाही मी, पण कायदा आहे ना झाडं तोडू नये म्हणून. शिवाय आणखीन काय उपाय करायला पाहिजे? हे अंधश्रद्धा म्हणते मी.
हे अंधश्रद्धा कसं कमी होईल हे थोडंसं तुम्ही मला सुचवा. बरं, नक्की. काय सांगता येऊ शकतं सर? निश्चितपणे जर का ही लोक वनामध्ये जाऊन जंगलामध्ये जाऊन झाडं तोडत असतील तर वन विभागाकडे यांच्या तक्रारी केल्या तर ते आटोक्यात येऊ शकतं. बरं, हं. नक्कीच. पण जर का ह्या गावातल्या लोकांना माहिती आहे की हे 9 दिवस जाऊन बेकायदेशीरपणे जिवंत झाडं तोडून आणतात तर मग समाज म्हणून आपण यांना विरोध का नाही करत? कारण ही करणारी जी मंडळी ती 5% असणार आहे गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेने. तर मग त्यांचं प्रबोधन करून किंवा ज्या पद्धतीने गावातलं वातावरण आहे त्या पद्धतीने त्यांना समजावून सांगून जर का ही प्रथा बंद करण्यात आली तर ती जास्त काळ टिकेल. कायद्यानं केलं तर शेवटी होळी हा सण काय वैर संपवून मैत्री तयार करण्याचं आहे, नवीन वैर तयार करण्याचं नाहीये. आणि आज जर का कायद्यानं आपण कंप्लेंट केली आणि त्यांना पोलिसांनी काय ऍक्शन घेतली तर ते वैर गावातलं सामाजिक वातावरण खराब करू शकते. त्यामुळे यांचं प्रबोधन करून जर का चांगल्या पद्धतीने यांना समजावून सांगितलं आणि यापासून आळा घालण्यासाठी त्यांना परावृत्त केलं तर ते लॉंग टर्म राहणार आहे. त्यामुळे हे सोशल लेवलवर पण आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो किंवा वन विभागाला सांगून कायदेशीररित्या पण आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. खरंय सर. ह्याच्यावर आपणच स्वतः सामूहिकरित्या काहीतरी प्रयत्न करणं, जनजागृती करणं हा महत्वाचा भाग आहे. आणि त्याच निमित्ताने आजचा आपला हा कार्यक्रम आहे. जनजागृती करणं, एक नवीन विचार लोकांच्या मनामध्ये रुजवणं हाच आमचाही उद्देश आहे. सर, मगाशी आपला जो मुद्दा निघाला की झाडांची फार मोठ्या प्रमाणात जिवंत झाडांची कत्तल करून होळी साजरी करण्याची प्रथा आहे. आपण मगाशी जे माहिती दिलीत की खरं तर पूर्वापार गौऱ्यांची जी आहे ती होळी महत्वाची मानली जायची, त्याला महत्व होतं. पण मग त्यासाठी पशुधन वाढणं ही आवश्यक आहे. आणि त्या निमित्ताने पशुधन वाढवायचं असेल तर आज शहरी ग्रामीण सगळ्याच भागातल्या लोकांची ती जबाबदारी आहे. त्यावर एक उपाय आपल्या मनामध्ये आलेला आहे आणि तो आपण प्रेक्षकांशी शेअर करू इच्छिता. त्याबद्दल काय सांगता येऊ शकतं? नक्कीच. पण हा विचार जेव्हा मी सांगेन तेव्हा कदाचित तो वेडेपणाचा वाटेल आजच्या परिस्थिती धरून. आज आपण अर्बनायझेशनमुळे फ्लॅट संस्कृतीमध्ये राहतोय. जुन्या काळासारख्या आपल्याकडे स्वतंत्र घरं नाहीयेत, घराला अंगण नाहीये. आणि घराला अंगणच नाही तर मग आपण पशुधन कसं सांभाळू शकणार? परंतु जेव्हा आपण सोसायटीचा विचार करतो, 400-500 घरांचा फ्लॅटची एक सोसायटी प्रत्येक ठिकाणीच असते. त्यामध्ये अनंत अशा फॅसिलिटी दिलेल्या असतात की जे सगळी लोक वापरत पण नाही. फॉर एक्झाम्पल स्विमिंग पूल, जिम, नंतर गार्डन, त्यानंतर जॉगिंग पार्क इत्यादी सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या असतात. त्या फॅसिलिटीचा आपला एक खर्च असतो. तो खर्च आपण शेअर करतो. काही काही सोसायट्यांमध्ये मंदिरासाठी पण सेपरेट जागा दिलेली असते, त्याला ग्राउंड असतं. तर हे सगळं जर का आपण करू शकतो तर मग प्रत्येक सोसायटीमध्ये 5 ते 10 ढोरं का सांभाळू शकत नाही हा विचार माझ्या मनात येतो. आज आपण हे का नाही करत? त्याच्याबद्दल आपला तिटकारा आहे. दूध प्यायला आवडतं, मुलांना चांगलं दूध द्यायला आपल्याला आवडतं, पण मग ढोरं सांभाळणं का आवडत नाही? तर अशा सोसायटीमधून जर का आपण 5-10 पशुधन तिथे ठेवले त्याचा फारसा काही खर्च येणार. जर का आपण अंदाजे खर्च काढला तर महिन्याला 30,000 रुपये आपल्याला खर्च येतो 5 ते 7 पशुधन सांभाळायला. आणि त्याचे तोटे काय ते आपण पहिले चर्चा करू. त्यांना ठेवण्यासाठी गोठा तयार करणे, त्यांच्या चाऱ्यासाठी खर्च, त्यांना सांभाळण्यासाठी माणसांचा खर्च, हे 3 जर का तोटे सोडले तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला फायदे किती आहेत ते आपण जर का मोजले, सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला त्या गुराढोरांपासून मिळणारं दूध. आज दुधात किती भेसळ होते, कोणत्या पद्धतीने होते, रासायनिक भेसळ होते, पाण्याची भेसळ होते, हे आपण सगळीकडे बघतो. तर आपल्या सोसायटीला मिळणारं जे दूध आहे ते आपल्या पशुधनापासून मिळेल, आपल्या समोर निघालेलं दूध मिळेल. त्यामुळे भेसळयुक्त न राहता ते भेसळमुक्त दूध राहील आणि आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहील. हा झाला पहिला फायदा. दुसरा फायदा आहे त्याच्या मलमूत्रापासून जे काय आपल्याला रिसायकल रियूज करता येईल त्यापासून आपण बायोगॅस बनवू शकतो. त्याचबरोबर त्या बायोगॅसमध्ये आपल्या घरातून निघणारा जो ऑर्गॅनिक वेस्ट आहे, जसा भाजीपाल्यांचा कचरा असतो, तो वेस्ट पण आपण त्यामध्ये टाकून बायोगॅस तयार करू शकतो. भलाही तो बायोगॅस 400 घरांना आपल्याला देता येणार नाही, परंतु त्या बायोगॅसमधून जी एनर्जी तयार होईल त्या एनर्जीवर आपण नाही तर काय तर रस्त्याचे जे दिवे आहेत तेवढे दिवे तरी चालवू शकतो. तर ती एनर्जी पण आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर वातावरण जे आपलं चांगलं राहणार, नैसर्गिक वातावरण जे राहणार आहे ते पण आपल्याला फायदा होईल. लहानपणी आमच्याकडे जेव्हा ढोरं होते ना, आम्ही गोठ्यात झोपायचो रात्री उन्हाळ्यात, पण तिथे डास नसायचा किंवा असे कुठलेही किडे किटकुले नसायचे जे आज आपल्या घरात असतात. आपण किती स्वच्छ म्हणतो, आपण कुठलेही अनेक प्रकारचे निर्जंतुकीकरण करतो घरामध्ये, तरी पण मच्छर आपल्याला त्रास देतात, मलेरिया होतो. पण जेव्हा आम्ही गोठ्यामध्ये झोपायचो ढोरांसोबत तेव्हा तिथे डास आम्हाला त्रास देत नव्हते. कारण गाईच्या आणि म्हशीच्या शेणाचे आणि मलमूत्राचे जे काय आउटपुट फायदे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात, त्या फायदे खूप मोठे आहेत. तर त्याचा विचार करून जर का सोसायटीने हा विचार केला
की नाही आपण 5-7 ढोरं सांभाळणं काही फार अवघड गोष्ट नाहीये. सर आपण नाहीतरी मेंटेनन्सच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी करतो, कार पार्किंगसाठी जागा ठेवतो, आपण वॉचमन ठेवतो, तर ह्या गोष्टी आपण सहज करू शकतो. एक विचार म्हणून खरं तर भविष्यात हा करायला काहीच हरकत नाही, त्यातनं बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला मिळू शकणार आहेत. होळीचा जर आपण विचार केला सर तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण होळी साजरी करू शकतो. प्रातिनिधिक स्वरूपही त्याचं असू शकतं. गरज नाहीये फार मोठमोठ्या लाकडं आणून आणि मोठी होळी साजरी करण्याची. अगदी छोटी गवऱ्यांची 4 गवऱ्यांची होळी सुद्धा होऊ शकते. श्रद्धा महत्वाची आणि भाव महत्वाचा असेल तर. आणखी एक मुद्दा सर त्या निमित्ताने की आज सगळं अत्याधुनिकीकरण झालेलं आहे. आपण व्हॉट्सअप मोबाईल याचा इतका वापर करतोय, तर शुभेच्छांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त जर होळी आणि असे सण साजरे केले तर त्यावर काय म्हणता येऊ शकतं ते मत मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे. नक्की आज सकाळी मला एक व्हॉट्सअप आला, त्योहार नाही व्यवहार बदलो. ते जरी आपण केलं, आपल्या सणांमध्ये आपला जो व्यवहार असतो तो जरी बदलला तरी आपण आपला सण चांगल्या पद्धतीने साजरा करू शकतो. आणि एकमेकांना रंगीत चित्र पाठवण्यापेक्षा आपलं साधं चित्र पाठवायचं. ही माझी यावेळेसची रंगपंचमी आहे, कारण माझ्याकडे पाणी कमी आहे, किंवा माझ्या आजूबाजूला 4-5 फुलं लावून माझा फोटो जर का मी तयार केला आणि पाठवला, ही माझी होळी आहे या वर्षीची, तो कन्सेप्ट सगळ्यांना पोहोचेल. तर ती जनजागृती बऱ्यापैकी होते. अगदी बरोबर सर. आपण आता जर रंगपंचमीच्या मुद्द्याकडे वळूयात की फार मोठ्या प्रमाणात पाण्याचं जे अपव्यय आहे तो त्या निमित्ताने केला जातो. रंग जे आहेत ते केमिकल युक्त रंग वापरले जातात, जे आरोग्यासाठी त्वचेसाठी अत्यंत हानिकारक आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर आपण काय सांगू शकतो? आता आधुनिक दृष्टिकोनातून आपल्याला पूर्णतः याच्यात बदल करणं गरजेचं आहे. निसर्गातले रंग हे कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त वापरू शकतो यावर? नाही, निसर्गात ज्या अनेक गोष्टी आहेत, फुलं पानं, त्यापासून आपण रंग नक्कीच बनवू शकतो. परंतु ह्या वर्षीचा जर का आपण परिस्थिती बघितली तर यावर्षी रंगपंचमी कशा पद्धतीने साजरी करावी जे माझ्या मनात आहे. काही करायचं नाही, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, सूर्योदयाच्या आधी गावाच्या बाहेर कुठल्याही पहाडावर जायचं, निसर्ग कसा रंग उधळतो तेवढंच बघायचं. निसर्गाने जे रंग उधळलेले आहेत तेवढे बघितले तरी आपली रंगपंचमी साजरी झाली आपण यावर्षी म्हणू शकतो. परंतु जेव्हा नैसर्गिक रंग आपण बनवतो तेव्हा आपल्याला फार 1-2 महिने आधीपासून तयारी करायला लागेल. निसर्गामध्ये अनेक फुलं पानं आहेत. जसं आपण हिरवा रंग जर का बनवायचा म्हटला तर पालक भाजी जी आहे ती जर का आपण वाळवली, त्याची भुकटी तयार केली तर हिरवा कोरडा रंग तयार होतो. म्हणजे आता आपण घरच्या घरी नैसर्गिक चांगले आरोग्यपूर्ण असे रंगही बनवू शकतो. नक्कीच सर जाणून घ्यायला आवडेल हिरवा रंगाच्या हिरवा रंग. नंतर निसर्गामध्ये ह्या दिवसात जो अबंडंट कलर असतो तो असतो नारिंगी रंग, पळसाच्या फुलांचा. अतिशय सुंदर रंग दिसतो उन्हाळ्यामध्ये. सगळीकडे कोरडा असते, मधातच एखाद्या पळसाचं झाड दिसते ज्याला केशरी रंगाची फुलं असतात. ती फुलं तोडून आणायची, वाळवायची, त्याची भुकटी करायची आणि त्या भुकटीमध्ये थोडं पाणी टाकले की आपण ओलाही रंग वापरू शकतो आणि कोरडाही रंग वापरू शकतो. हा नारिंगी रंग खूप सुंदर दिसतो त्यामध्ये, नैसर्गिक रंगामध्ये. नंतर जांभळा रंग जर का आपल्याला बनवायचा असेल तर बऱ्याच जण बीट खात नाहीत, जे शरीराला आवश्यक आहे. तर ते जर का उकळून त्याचा ओला रंग केला आणि तो लावला तर तो स्किनद्वारे आत जाऊन आपल्याला बीट खाल्ल्यानंतर जे मिळतं ते ह्या रंगामधून पण मिळू शकतं. आणि म्हणूनच जुन्या काळी जे होतं ते नैसर्गिक रंगच होते. तेव्हा कुठले केमिकल्स होते? तेव्हा नैसर्गिक निसर्गामध्ये जे काय झाडं पानं फुलं आहेत त्यापासून रंग तयार करायचे आणि तेच शरीराला लावायचे. त्यामुळे पुढच्या काम करण्यासाठी एक उत्तेजना यायची. बरोबर आहे सर. हळदीचा पण फार मोठ्या प्रमाणात वापर करू शकतो आणि हळद तर आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. काय सांगता येऊ शकतं? नक्कीच. हळद निर्जंतुकीकरणासाठी सगळ्यात चांगली. हळदीमध्ये बेसन जर का आपण मिक्स केला आणि त्याचा ओला किंवा कोरडा रंग वापरला तर तो शरीरासाठी चांगला रंग म्हणून पण वापरता येतो. किंवा हळदीमध्ये आपण खाण्याचा चुना थोडा वापरला तर त्याला लाल रंग पण येतो. तर ह्या पद्धतीने आपण नैसर्गिकपणे आपल्या घरात ज्या वस्तू आहेत त्याचाही रंग म्हणून वापर करू शकतो. फक्त यासाठी इच्छाशक्ती सगळ्यात महत्वाची आहे, मेहनत. कारण आज आपल्याला काय, आपल्याकडे पैसा भरपूर आला, मेहनत घ्यायची तयारी नाहीये. मग कोण जाणार, मग ती पानं गोळा करणार, वाळवणार, मग त्याची भुकटी करणार, त्याला वस्त्र गाळ करणार. यामध्ये मेहनत खूप आहे. आणि मेहनत न करण्याचं कारण आपली कुटुंब पद्धती पण आहे. जुन्या काळी कुटुंबामध्ये बरेच लोक राहायचे, जे म्हातारी लोक असायचे त्यांच्याकडे ही कामं दिली जायची आणि ते पण आवडीनं करायचे. आज नवरा बायको 2 मुलं असतात, त्यांना त्यांच्या व्यापातून वेळ मिळत नाही, मग आपण केमिकल रंग घेतो. आणि केमिकल रंगाचे दुष्परिणाम मला नव्यानं सांगायची गरज नाही. अगदी बरोबर आहे. त्याचे दुष्परिणाम आहेतच सर. रंगपंचमीच्या आधी
होळीच्या दृष्टिकोनातून एक मुद्दा मला वाटतं तो महत्वाचा आहे, जो राहून गेला आपल्या चर्चा करायला, की ग्लोबल वॉर्मिंग हल्ली खूप वाढलेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात होळी पेटवणं म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्याच्यात वाढ करतोय, तोही मुद्दा महत्वाचा आहे. त्या दृष्टीने काय जनजागृती करता येऊ शकते सर? नाही, जुन्या जेव्हा परंपरेचा विषय आला तेव्हा आपण म्हटलं होतं की निर्जंतुकीकरणासाठी होळीचा एक कन्सेप्ट आला असावा. कारण त्यावेळेस हिवाळा हा जवळपास मार्चच्या शेवटपर्यंत चालायचा. आज परिस्थिती ग्लोबल वॉर्मिंग तशी नाही. आजच आपल्याला उकाडा होतोय. म्हणजे जेवढं त्या बॅक्टेरिया आणि व्हायरसेसला निर्जंतुकीकरणाला टेम्परेचर लागते तेवढं आज तसंच नॅचरली येते की आपल्या दुष्कृत्यामुळे. त्यामुळे त्यात परत जर का होळी पेटवली तर त्याचा फायदा न होणार तोटाच होणार आहे. आणि त्या होळीमध्ये आपण काय वापरतो तो मुद्दा तर वेगळाच आहे. त्यापासून निघणारा धूर, त्यातून निघणारे ग्रीन हाऊस गॅसेस आणि त्याच्यामुळे वाढणारं ग्लोबल टेम्परेचर. त्यामुळे या होळी पेटवणे हा कन्सेप्ट आपल्याला कालानुरूप बदलावाच लागणार आहे आणि तो जोपर्यंत लोक स्वतः मनावर घेत नाही तोपर्यंत होणे नाहीये. बरोबर आहे सर. त्याच बरोबरीने ध्वनी प्रदूषण हाही मुद्दा महत्वाचा आहे. सर, आपल्याकडे काय झालंय, म्हणजे होळी म्हटलं, रंगपंचमी म्हटलं की चित्रपटांमधनं गाणी जी आहेत ती होळीची, रंगपंचमीची खूप फेमस अशी गाणी आणि नायक नायिका यांचं जे काही ते चित्रीकरण केलं जातं, त्यातनं काय झालं की तरुण पिढीला त्या रंगपंचमी विषयीची जी श्रद्धा किंवा परंपरा आहे त्यातनं थोडंसं बाजूला जाऊन त्याचं एक विकृत स्वरूप वाढत गेला. तर चित्रपटातली गाणी ही त्या चित्रपटाला आणखी सुंदर करण्यासाठी कदाचित वापरली जात असतील, पण आपल्याकडे मग काय झालं की तीच गाणी चित्रपटांची डीजेच्या माध्यमातून मोठ्या आवाजातनं लावणं, नृत्य करणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. मुलांची परीक्षा याच काळामध्ये असते. हा सगळा जो प्रकार आहे त्या बाबतीत आपण काय सांगू शकतो सर? याच्यामध्ये आता सत्य आणि असत्य या गोष्टीत फरक आपण किती करू शकतो? कारण चित्रपटाचं जे आपण बघतो त्यात सत्य किती असते आणि असत्य किती असते याची विभागणी केलीच पाहिजे. आणि जो आपला ॲडॉलसंट ग्रुप आहे त्यांना चित्रपटात दाखवलं जाणार हे सगळंच चांगलं आहे असं वाटते. आपल्या नायक नायिका जे करतात तेच योग्य आहे, तेच योग्य आहे, ते चांगलं नाही तेच योग्य आहे असं त्यांना वाटते. त्यामुळे चित्रपटात जो दाखवतात ते प्रातिनिधिक स्वरूपाचं असते, तो एन्जॉयमेंट असते, ते भौतिक सुख असते. पण त्या चित्रपटामध्ये जर का कोणी रंग खेळत असेल, केमिकल रंग खेळत असेल, भांग पित असेल, दारू पित असेल, तर त्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होतात ते चित्रपटात नाही दाखवत. मग ते पाहून जो आपण करतो अंधानुकरण ज्याला म्हणतो आपण, ते अंधानुकरण जो करतो त्याला ते परिणाम दिसतात. मग त्यावेळेस तो पिक्चर विसरून जातो. त्या पिक्चरमध्ये दाखवलं तर हिरोला तर काय झालं आणि मलाच काय झालं हा विचार करायची मग संधी पण देत नाही. त्यामुळे दृकश्राव्य माध्यमातून आपल्याला जे काय बऱ्या वाईट गोष्टी भेटतात त्याचं अनालिसिस करणे, त्याचं योग्य अयोग्य ठरवणं आणि त्याप्रमाणे कार्य करणं हे आपलं महत्वाचं. आणि यात घरच्या लोकांना सुद्धा इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल की आपली मुलं कुठल्याही पद्धतीचे चित्रपट पाहतात, त्यांच्यावर त्याचे काय परिणाम होतात. कारण कुटुंबामध्ये पण आज संवाद नाही राहिलेला. त्यामुळे मुलांशी बोलून योग्य अयोग्य समजावून सांगणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे सर. जी गाणी आणि नृत्य करण्याची पूर्वी पण होळीच्या अवतीभोवती फेर धरून नृत्य करणे हा आपल्या परंपरेचा एक भाग आहे. मुलं असं म्हणू शकतात की परंपरेनेच ही सगळी गाणी, पण ती परंपरागत गाणी वेगळी होती. ती त्याला एक लोककलेचा पण एक त्याला छान सुगंध होता. आज त्याचं स्वरूप बदललेलं आहे आणि मग त्यातनं जे ध्वनी प्रदूषण होते. मग पुरातन ही जी काही नृत्य आणि गाणी होती त्याच्या पाठीमागे काही शास्त्रीय किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार होता का? निश्चितपणे असं म्हणायला वाव आहे आपल्याला. कारण जेव्हा हा वातावरण बदल होत होता आणि जेव्हा होळी पेटत होती त्या बाजूला लोक फिरत होते तेव्हा माईक नव्हता. तेव्हा लोक स्वतःच्या आवाजामध्ये स्वतःच्या पद्धतीनं गाणी म्हणायची आणि माणसाचा आवाज निसर्गाने एवढा दिलेला आहे की त्याचा फार लोकांना त्रास होत नाही. की मी जर का आज इथे गाणं म्हटलं तर 500 मीटरवर माझं गाणं ऐकू जाणं शक्यच नाहीये. पण आज आपल्याकडे डीजे आल्यामुळे तो ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतोय. तो नुसता ध्वनी प्रदूषणाचा त्रास नाही, तो सामाजिक प्रदूषणाचा त्रास आहे. कारण याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते. मग तुम्ही गाणी का लावली, माझ्या घरी मुलाचा अभ्यास आहे, मुलीचा अभ्यास आहे, माझ्या घरी म्हातारी माणसं आजारी आहेत, याचाही विचार आज आपण करत नाही. त्यामुळे वैयक्तिक लेवलवर जेव्हा जुन्या काळामध्ये गाणी म्हणायची, आरडाओरडा करायची तेव्हा हार्मोन सिक्रेट होत होते. आणि त्याच हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे एक नवीन काम करण्याची उत्तेजना यायची, एक सामर्थ्य यायचं की नाही आता आपण नवीन कामानं जोमाला लागू. कारण याच्यानंतरचा जो काळ आहे तो सगळा शेतीमध्ये मेहनत करायचा काळ होता जुन्या काळी. की शेत नांगरणे, नंतर त्याच्यात पेरणी करणे, विविध कामं करणे. आणि या होळीच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येत होते. ज्यांच्याशी आपण वर्षभर भांडलो त्यांच्याशी मैत्री व्हायची. कारण शेतीमध्ये काम करायचं म्हटलं कोणाकडून काही वस्तू घ्यायच्या, कोणाकडून नांगर घ्यायचा, कोणाकडून बैल घ्यायचे. प्रत्येक जण काही स्वयंपूर्ण नव्हता तेव्हा.
त्यामुळे ते वैर विसरून सगळेजण एकत्र यायचे आणि मग नवीन पद्धतीने सगळेजण कामाला लागायचे. बरोबर सर, साखरेची गाठी हा एक ह्या सणामधला महत्वाचा भाग आहे, तर त्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही विचार होता त्याच्या पाठीमागे? साखरेची गाठीबद्दल नक्कीच एकतर सण आहे म्हणून गोड खाणे हा एक उद्देश असावा, आणि दुसरा जेव्हा ही गाठी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभर उन्हामध्ये ठेवतो तेव्हा त्या उन्हामधले जे काही गुण आणि हीट त्यामध्ये जमा होते. तर लहानपणापासून आम्हाला असं सांगण्यात आलं की ती गाठी जर का आपण घरात ठेवली, उन्हाळ्यामध्ये आपल्याला ऊन लागलं तर ती गाठीचा एक जरी आपण थोडा भाग खाल्ला तर ऊन लगेच उतरतं. तर हा तर वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक ठिकाणी आहे, नुसतं ह्याच्यातच नाहीये. होळी किंवा रंगपंचमी किंवा कुठलाही सण घ्या आपला, त्यामुळे सगळ्यांच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन हा आहेच. बरोबर आहे सर, म्हणूनच कुठलाही सण आपल्याकडे घ्या, आपल्याकडे वर्षभर सण असतात. या सणांच्या पाठीमागे खरं आपण कशा पद्धतीने आज थोडंसं बदलत्या काळानुसार एक वेगळा आपला विचार असला पाहिजे, आपला दृष्टिकोन असला पाहिजे, तोही आमच्या प्रेक्षकांना आपण जाता जाता सांगावं अशी विनंती आहे सर. निश्चितपणे जर का आपण विविध सणांचा विचार करा, आपण जानेवारी पण सुरुवात करू. मकर संक्रांती जेव्हा येते तेव्हा तो पण सीझन चेंज असतो, त्यामुळे थंड थोडं वाढलेलं असते, त्यामुळे आपण तिळासारखे जे उष्ण पदार्थ आहेत त्याचं सेवन करतो. त्यानंतर होळी रंगपंचमी येते, त्यावर आपण बोललेलोच आहे. त्यानंतर गुढीपाडवा येतो, गुढीपाडव्याला गाठीचं महत्व आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर श्रावणामध्ये जेवढी सण येतात, श्रावणामध्ये सगळे सण कसे, आपले नवीन नवरीची मंगळागौर असेल त्यामध्ये आपण काय करतो, झाडाची पानं फुलं आणतो, कारण त्यावेळेस ते अबंडंटली असतात निसर्गात, आणि त्याचं संगोपन जर का झाड वाढायचं असेल तर जुनी पानं आणि फुलं निघल्या गेली पाहिजे. म्हणूनच कदाचित ती प्रथा आपण पाळली असेल की श्रावणातल्या कुठल्याही कार्यक्रमाला झाड, पानं, फुलं, हरळ. नंतर आपण जर का पावसाळ्यामध्ये आलो तर गणपती, दुर्गा, महालक्ष्मी पूजन ह्या गोष्टी, तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने गणपतीच्या पूजेसाठी 11 दिवस हरळ वापरतो. ही हरळ काही खास पेरायची गोष्ट नाहीये, ती शेतामध्ये येते, ज्याचं आणि उगवते आणि त्याचं पिकाला बऱ्यापैकी नुकसान पण होते जर का ती वाढत राहिली तर. जुन्या काळी कन्सेप्ट असाच होता की ही हरळ तिथून काढायची, म्हणजे त्यासाठी फार वेगळे प्रयत्न करायची गरज नको, शेतातूनच ती हरळ काढायची, देवाच्या नावानं व्हायची, म्हणजे शेताचे आपलं निगा राखल्या जाते आणि देव पण येतो. गणपती झाल्यानंतर आपण विजयादशमीकडे येतो. विजयादशमीच्या दिवशी सुद्धा आपण आता नवीन जो कन्सेप्ट आपण करायला पाहिजे तो असा की आपट्याची पानं न देता होळी विजयादशमीला आपण आपट्याचं रोपटं द्यायचं, पानं तोडू नका. आता आपण आपट्याची पानं तोडायच्या लायकीचे राहिलेलो नाही, आपल्याला अधिकारच नाही, आपल्याला अधिकार नाही. आता आपल्याला पहिले आपट्याची पानं लावायला पाहिजे. शमीचं झाड दिसतच नाही हो, खरं. शमीचं झाड जर का कुठे आहे म्हटलं तर बरीच गावं फिरतात तर तेव्हा एखादं शमीचं झाड दिसते, तर ते शमीची पानं मिळत नाही म्हणून आपण विजयादशमीतून शमीची पानंच गायब करून टाकली. पण आपण हा विचार नाही करत की शमीची पानं का गेली, ती झाडं लावायला पाहिजे का. तर हा कन्सेप्ट पण आपण केला पाहिजे. विजयादशमी नंतर दिवाळी येते, दिवाळीमध्ये तर म्हणजे इको फ्रेंडली करण्यासाठी बरेच प्रयत्न चालू आहेत, बरंच सक्सेस पण आहे, आणि त्यामध्ये त्या वाईट प्रवृत्ती ज्या विकृत स्वरूप जे आणलं होतं दिवाळीला ते आता दिवसेंदिवस कमी होत आहे. फटाक्यांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण याच्यावर बऱ्यापैकी आळा बसलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे कुठलाही सण घ्या आपला त्यामध्ये निसर्गाचा विचार केलेलाच आहे, आणि त्या पद्धतीने जर का आपण ते खरंच सण साजरे केले तर निसर्गाचं निश्चितपणे आपण संरक्षण करू शकतो असं मला वाटतं. सर, निसर्गाचं संरक्षण करणं हा आपला खरं तर अत्यंत प्रमुख आपलं कर्तव्य आहे आज, असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु जाता जाता आज होळीच्या निमित्ताने आपण जनतेला, आमच्या प्रेक्षकांना काय आव्हान करू शकता, किमान आजच्या पासून जर आपण सुरुवात केली तर भविष्यात किंवा पुढे येणारे सगळे जे सण आहेत आपण त्या दृष्टीने त्या सणांकडे बघू शकतो. आजच्या दिवशी काय आवाहन करता सर? आव्हान नाही, मी विनंती करेन की जर का आपल्याला निसर्गामध्ये राहायचं असेल, आपल्या भावी पिढ्या जर का आपल्याला खरंच चांगल्या पद्धतीनं निरोगी जगवायच्या असतील तर नुसती होळी आणि रंगपंचमी सगळ्या सणांमध्ये आपण निसर्गाचा कशा पद्धतीनं संवर्धन करू शकतो. पर्यावरण आणि प्रदूषण याची सांगड आपण किती घालू शकतो, पर्यावरण किती टक्के पाहिजे, प्रदूषण किती टक्के पाहिजे. प्रदूषण हा अविभाज्य घटक झालेला आहे आयुष्याचा, कारण आपले काही प्रायोरिटीज बदललेले आहेत, आपल्या जगण्याची पद्धत आपण बदलवलेली आहे. आज जर का आपल्याला म्हटलं की खेड्यामध्ये जाऊन राहा तर आपल्यापैकी 90% जनता तयार नाही होणार, कारण हे सगळे जे विषय आहेत ते चहासोबत चर्चा करण्यासाठी खूप चांगले विषय आहेत. त्यामुळे आपल्या कृतीतून कमीत कमी पर्यावरणाचा ऱ्हास होईल एवढं जरी आपण प्रत्येकाने केलं तरी निश्चित पुढच्या पिढीला आपण काहीतरी ठेवा देऊन जाऊ. नक्की सर, आजकाल काय झालंय, शुभेच्छा असतील किंवा कुठलाही सण असेल आपण फुलांचा गुच्छ देतो, त्यापेक्षा हल्ली एक नवीन प्रथा सुरू झाली की तुळशीचं रोप आपण जर दिलं एकमेकांना तर ते एक खूप चांगली एक सुरुवात आहे. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी पण आपण करू शकतो, अगदी दैनंदिन काही त्या उदाहरणात दाखल देता येतील.
नक्की तुळशीचं जे आपण बोललात ना, तर मला तर ते कुठलीही झाडं लावायच्या आधी प्रत्येक सोसायटीमध्ये तुळशीची रोपं लावलीच पाहिजेत. खरंय. कारण तुळस जेवढा निसर्ग चांगला करते. आपण दुसरी झाडं इतकी व्यर्थ झाडं लावतो, हा, पण त्यापेक्षा तुळस किंवा तुळस तत्सम खूप झाडं चांगली खूप आहे उपयुक्त आणि आहेत. तिला काही फार निगा राखायची गरज नसते. नुसती मंजुळा जरी टाकल्या चांगल्या मातीमध्ये तरी तुळस उगवते. बरोबर आहे. नंतर ह्याचबरोबर मला उंबर, पिंपळ आणि वड ह्या प्रकारातले जे सायकस फॅमिलीतली जी झाडं आहेत त्याबद्दल मला सांगायचं आहे. नक्की. ही झाडं ना 24 तास ऑक्सिजन देत राहतात. त्यामुळे ही झाडं आपल्या सोसायटीमध्ये किंवा आजूबाजूला असणं खूप चांगलं आहे. त्यात एक उदाहरण, स्मशानामध्ये पिंपळच का असतो? कारण तिथे आपण जेव्हा चिता जाळतो त्यानंतर होणारं जे वायू प्रदूषण आहे ते हे झाड 24 तास ऑक्सिजन देत असल्यामुळे थोडं कमी होतं. म्हणून स्मशानामध्ये पिंपळाचं झाडच असते. तर ह्या फॅमिलीतली झाडं जर का आपण सगळीकडे लावली तर तो पण एक वातावरण शुद्ध करण्यासाठी चांगल्या बऱ्यापैकी उपाय होऊ शकतो. नक्कीच सर. म्हणजे आज होळीच्या निमित्ताने आपण असं म्हणूयात की आपण लाकडं तोडून त्याची होळी पेटवण्यापेक्षा आपण जर आज एक वेगळा बदल केला आणि आपण झाड लावलं तर ती होळी जास्त चांगली उपयुक्त ठरू शकते. कदाचित आपण इथून पुढे ही नवीन प्रथा सुरू करायला काहीच हरकत नाही. आपलं काय म्हणणं आहे सर याच्यावर? कारण अशा पद्धतीने जर जातात आपण प्रेक्षकांना सांगितलं तर एक जनप्रबोधन त्या निमित्ताने होऊ शकतं. बरोबर. होळी आणि रंगपंचमी दिवशी आपण असं पण करायचं की मी पाऊस चालू झाला की एक झाड लावीन. खरंय. मे जून मध्ये आपण ते झाड लावायचं आणि ऑगस्ट मध्ये जेव्हा रक्षाबंधन येईल तेव्हा भावा बहिणी सोबत त्या झाडाला आपण राखी बांधायची. किंवा त्या झाडाचं मी वर्षभर संरक्षण करीन आणि पुढच्या वर्षी परत मी याला राखी बांधेन. हा जर का आपण विचार केला तर प्रत्येक सण आपण नक्की चांगल्या पद्धतीने. अगदी खरंय सर. नैसर्गिक धनसंपत्तीचं आपण रक्षण करणं, जतन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे मित्रांनो. आणि हाच विचार ठेवून आजची आपली होळी आणि इथून पुढचे सगळे सण साजरे करूयात. सर आज आपण आलात आणि खूप छान मौलिक माहिती दिल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मनापासून आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.